EVM मशीनबद्दल सातत्याने सार्वत्रिक शंका घेतल्या जात आहेत। ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये EVM मशीनचा गैरवापर झाला असा आरोप सर्वत्र होत असताना एक महत्त्वाचं जजमेंट सर्वोच्च न्यायालयाचं होतं, ज्याच्यानुसार हे सांगण्यात आलं होतं की 5% जे मतं आहेत एकूण ते क्रॉस चेक करण्यात येतील व्हीव्हीपॅटसोबत आणि तशा प्रकारची प्रक्रिया असली पाहिजे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। आणि त्यामुळे एक टेक्निकल स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर याबद्दल की चेकिंग आणि व्हेरिफिकेशन जे आहे बंट मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर ऑफ EVM बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट या संदर्भातली एक सूचना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सुद्धा जारी केली होती। त्यानुसार 5% व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तर एक विशिष्ट अमाऊंट भरून जे उमेदवार पराभूत झालेले आहे ते 5% मतांचं व्हेरिफिकेशन करू शकतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं।